नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रहो, आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आज 15 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण देशात आणि जगभरातले भारतीय भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सहज एक विचार मनात आला की 150 ते 200 वर्ष ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती आणि या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संपूर्ण देशभरातून हजारो लोकांनी आपलं बलिदान ब्रिटिशांना या देशातून हकलून लावण्यासाठी खर्च केलेला आहे. ब्रिटिशांनी या देशातून जावं, हा देश स्वतंत्र व्हावा, पारतंत्र्याची गुलामीची बेडी तुटावी म्हणून करोडो लोक रस्त्यावर येऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. लाखो लोक तुरुंगामध्ये गेलेले आहेत, त्यातले काही सडून मेलेले आहेत आणि हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. सर्वसाधारणपणे असं बोललं जातं की 1857 ते 1947 या कालावधीमध्ये जवळपास 13,500 भारतीयांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. पण हा आकडा जास्त असू शकतो, कमी असण्याचं कारणच नाही. म्हणजे जवळपास 15,000 भारतीय लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे आणि या बलिदान देणाऱ्या लोकांमध्ये माझा मातंग समाज सुद्धा पाठीमागं राहिलेला नाही. तोही बलिदान देणाऱ्या जातीमध्ये, समाजामध्ये आहे, त्या माणसांमध्ये आहे. हुतात्म्यामध्ये मातंग समाजातले लोक आहेत. हे सांगताना आज माझं काळीज भरून येतंय आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की मातंग समाज ही एक असा समाज आहे, ही एक अशी जात आहे की ज्या जातीचे लोक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तिरंग्यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, ते लढलेले आहेत, मेलेले आहेत आणि त्याचीच ही छोटीशी गोष्ट आज 15 ऑगस्टच्या दिवशी मी आपल्याबरोबर शेअर करत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये सुरू झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची, त्यामध्ये लॉर्ड डलहौसी नावाचा जो एक गव्हर्नर जनरल भारतामध्ये आला. या लॉर्ड डलहौसीनं 1848 ते 1856 या काळामध्ये दत्तक पुत्र नामंजूर करत अनेक संस्थानं नष्ट केली. त्यामध्ये देशातलं कदाचित पहिलं संस्थान नष्ट जर कुठलं केलं असेल तर ते सातारचं संस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजे सातारा आणि या सातारचं गादी, सातारचं संस्थान ब्रिटिशांनी नष्ट केलं, खालसा केलं आणि त्यामुळं छत्रपतींच्यावर प्रेम करणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारा, छत्रपती संभाजी महाराजांच्यावर प्रेम करणारा, छत्रपती राजाराम महाराजांच्यावर प्रेम करणारा हा जो मराठा मुलूक आहे, 18 पगड जातीचे लोक जे बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या चळवळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देत होते, मावळे म्हणून जे लढत होते, त्या मावळ्या म्हणून लढणाऱ्या जातीमध्ये माझा मातंग समाज होता. आणि छत्रपतींची गादी जेव्हा खालसा झाली त्यावेळेला जो एक समाज पेटून उठला ब्रिटिश सत्तेच्या विरोधात, त्यामध्ये मातंग समाज सुद्धा आघाडीवर होता. मातंग समाजाच्या सोबत रामोशी समाज सुद्धा होता. हेही मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. मित्रहो, सातारला 1848ला संस्थान खालसा झालं आणि जवळपास एक मोठं बंड 1857 झालं. भारतीय स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य समर म्हणून त्या 1857च्या उठावाला किंवा बंडाला नाव दिलं जातं. ते या देशाच्या संदर्भातलं ब्रिटिशांच्या विरोधातलं पहिलं बंड आणि 1857च्या बंडामध्ये झाशीची राणी तात्या टोपे ही तर मंडळी होतीच, पण महाराष्ट्रातला सहभाग सुद्धा कमी नव्हता. महाराष्ट्रातून सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात अनेक क्रांतिकारकांनी उठाव केलेला आहे, उठावात सहभाग घेतलेला आहे. अनेकांना अटक झालेली आहे, अनेकांना फाशी सुद्धा झालेली आहे. मित्रांनो, साताऱ्यामध्ये छत्रपतींच्या गादीच्या रक्षणासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीच्या सन्मानासाठी जे जे लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले आणि मरायला तयार झाले, त्यामध्ये सातारच्या 17 लोकांना ब्रिटिश सरकारने निवडून बाजूला काढलं. या 17 लोकांच्यावरती खटला दाखल केला. 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 57 या काळामध्ये हा खटला चालला
आणि 27 सप्टेंबर 1857ला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फैसला दिला आणि या 17 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या 17 लोकांमध्ये जे 17 लोक होते त्यामध्ये 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली, 6 जणांना तोफेच्या तोंडी देण्याचा आदेश देण्यात आला आणि 6 जणांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश देण्यात आले. मित्रहो, ज्या 5 लोकांना साताऱ्यामध्ये फाशी देण्यात आली ती वडाच्या झाडाला फाशी देण्यात आलं. त्या वडाचं झाड म्हणजे साताऱ्यातलं आजच्या शाहूपुरीकडे असणारं गेंडामाळ म्हणून जे ठिकाण आहे त्या गेंडामाळावरच्या वडाच्या झाडाच्या फांद्यांना या 5 लोकांना फाशी देण्यात आली आणि 6 लोकांना तोफेच्या गोळी देण्यात आला. तोफेच्या तोंडी म्हणजे त्यांनी उभं राहायचं, तोफेचा गोळा उडवायचा आणि तो त्यांनी छाताडावर झेलायचा, अशी ती कठोर आणि अमानुष शिक्षा होती. ज्या 6 लोकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं त्यामध्ये मातंग समाजाचे 2 क्रांतीपुत्र होते, क्रांतीवीर होते. बाबू गायकवाड आणि यशवंत गायकवाड हे ते दोघं मांग समाजाचे लोक होते की जे स्वातंत्र्यासाठी आणि छत्रपतींच्या गादीच्या सन्मानासाठी हुतात्मा झालेले आहेत. त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. काय आरोप होता ब्रिटिशांचा या लोकांच्यावर, या 17 जणांच्यावर? म्हणजे मातंगाचे हे 2 आणि दुसरे 15 असे मिळून जे 17 लोक होते त्यांच्यावर आरोप काय होता ब्रिटिशांचा? इंग्रजी सैन्याविरुद्ध हे लोक सैन्य बनवतायत, वेगळं सैन्य बनवतायत, बंदुकीच्या गोळ्यांचे उत्पादन करतायत, बंदुकीच्या गोळ्यांचे निर्मिती करतायत, ब्रिटिश सरकार विरुद्ध जनमानसांना भडकवतायत, ईस्ट इंडिया कंपनीची सरकारी ठिकाणे लुटतायत आणि थोरल्या प्रतापसिंह महाराजांची गादी पुन्हा प्रस्थापित करतायत. हा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यातूनच या 17 जणांना फाशी देण्यात आलं आणि त्यांना बलिदान देण्यात आलं आणि यांनी सुद्धा बलिदान पत्करलं, परंतु देशाशी बेईमानी केली नाही, प्रामाणिकपणे ते राहिले. मित्रांनो, 10 मे 1857ला मिरजच्या उठावानं 1857च्या उठावाची बंडाची सुरुवात झाली. 57ला 10 मे 1857 आणि 20 जून 1858ला 1857चं बंड संपलं आणि 8 जुलै 1859ला ब्रिटिश सरकारनं जाहीर केलं की भारतीयांच्या बरोबरच असणारं आमचं वैर संपलं आहे. ब्रिटिशांनी जरी जाहीर केलं असलं, ब्रिटिश सरकारनं 8 जुलै 1859ला की भारतीयांच्या बरोबरचं आमचं वैर संपलं, पण भारतीयांनी हे जाहीर केलं नाही की तुमच्या बरोबरचं आमचं वैर संपलं आहे. स्वातंत्र्याचं वैर, स्वातंत्र्याच्या निमित्तानं सुरू केलेला लढा भारतीयांनी संपवला नाही, तो सुरूच ठेवला आणि तो अखेरपर्यंत, जोपर्यंत ब्रिटिश या देशातून जात नाही तोपर्यंत चालूच राहिला. मित्रांनो, कितीतरी अशा गोष्टी आहेत की मातंग समाजानं आपल्या प्राणांची आहुती या देशासाठी दिलेली आहे. 1857 पासून मातंग समाज देशासाठी लढत आलाय, देशासाठी मरत आलेला आहे. 1930 मध्ये जंगल सत्याग्रह झाला होता. महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये आणि सांगली जिल्ह्यातल्या बेळाशी या 2 ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता. सांगली जिल्ह्यातलं हे जे बेळाशी गाव आहे, हे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यामध्ये हे बेळाशी गाव आहे. वारणा नदीच्या काठावरचं हे बेळाशी गाव आहे आणि ह्या गावातले लोक संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारावून गेलेला संपूर्ण सांगली जिल्हा होता. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे असं समजून बेळाशी गावातल्या लोकांनी आणि त्या पंचक्रोशीतल्या गावातल्या लोकांनी ब्रिटिश सरकारचा कायदा मोडायचं ठरवलं. जवळचं जंगल आहे, कुसाईचं जंगल, कुसाई देवीचं जंगल म्हणून ते ओळखलं जातं. तिथं अस्वल दरा नावाचा एक भाग आहे. त्या जंगलातल्या त्या अस्वल दऱ्यामध्ये सगळे लोक गोळा झाले आणि त्या लोकांनी ठरवलं की ब्रिटिश सत्तेला विरोध करायचा. सगळं गाव आणि पंचक्रोशीतली लोक त्या कुसाईच्या जंगलात गेली. उंच असा एक सागवानाचं झाड त्यांनी तोडलं, ते खाली पाडलं. सगळं झाड फांद्या सगळ्या सवळल्या, आमच्याकडे सावळल्या, मग तोडून तो एक सोट तयार केला सागवानाचा. बैलगाडीला झुंपला
आणि बैलांनी ओढत ओढत तो सोट बिळाशी गावातल्या महादेवाच्या मंदिरात आणला. मंदिरामध्ये आणला. त्या जो सागवानाचं जे झाड होतं त्याच्या शेंड्याकडच्या बाजूला तिरंगा झेंडा रोवला. तिरंगा झेंडा रोवला आणि सर्वांच्या ताकदीनं मातंग समाजानं जी दोरी बनवली होती वाखाची, त्या दोरीला तो सागवान बांधून ओढून घेतला आणि महादेवाच्या मंदिरामध्ये तिरंगा त्यांनी उभा केला. खांबाला तो बांधला आणि उभा केला. ब्रिटिशांना ही बातमी कळाली. शिराळ्याचे पोलीस अधिकारी येऊन गेले आणि त्यांनी विनंती केली की तिरंगा खाली उतरा. हे राज्य ब्रिटिशांचं आहे. परंतु तिरंगा खाली उतरायला कोणी तयार होत नव्हता. एकूण 50 दिवस बिळाशीमध्ये भारताचं तिरंगी निशाण फडकत होतं. मित्र हो, सगळा समाज आणि पंचक्रोशीतले लोक त्या तिरंग्याजवळ येत होते, महादेवाच्या देवळात जमत होते. अखेर 5 सप्टेंबरला 1930 रोजी 700 पोलिसांना घेऊन ब्रिटिश फौज बिळाशी गावामध्ये आली. कोल्हापूर, सांगली, शिराळा सगळीकडचे ब्रिटिश अधिकारी बिळाशी गावामध्ये आली. तर त्यावेळेला बिळाशी गावातल्या लोकांनी आणि बिळाशीच्या पंचक्रोशीतल्या लोकांनी त्या सागवानाच्या झाडाच्या भोवतीनं कडं केलेलं होतं. खूप वेळा आवाहन करून सुद्धा कुठल्याही देशभक्तानं ऐकलं नाही ब्रिटिशांचं आणि पोलिसांचं. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. तो लाठीचार्ज एवढा अमानुष होता की अक्षरशः त्याच्यामध्ये 1000 लोक जखमी झाले आणि 42 लोक गंभीर जखमी झाले. परंतु तो सागवानावरचा जो झेंडा होता, तिरंगा, तो उतरायला कोणी तयार नव्हता. अखेर सगळ्यांना लाठीचार्ज करून सगळ्या जमावाला पांगवण्यात आलं आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तो तिरंगा खाली घ्यायला सुरुवात केली. तो जो झेंडा आहे, तो सागवान आहे, तो जमिनीवर पडणार आणि तिरंगा जमिनीवर पडणार, या गोष्टीनं अस्वस्थ झालेले शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दुरून बघत होते. जसा तो सोट खाली आला, सागवानाचं झाड खाली आलं, तसं पळत जाऊन एका मुलीनं त्याला लावलेला तिरंगा झेंडाचा उपसला आणि तो आपल्या हातात घेऊन वंदे भारत, वंदे भारत, भारत माता की जय म्हणत ती मुलगी तिथून पळाली. तो तिरंगा ब्रिटिशांच्या हाती लागू दिला नाही. ती मुलगी आजपर्यंत ब्रिटिशांना सापडली नाही. महादेवाच्या मंदिरात सागवानाच्या वरती लावलेला तिरंगा जिनं जमिनीवर पडू दिला नाही, आपल्या हातामध्ये घेऊन भारत माता की जय म्हणत ती निघून गेली. त्या मुलीचं नाव मुक्ताबाई साठे होतं आणि ही मातंग समाजाची बिळाशीतली मुलगी होती. मित्र हो, असा हा जबरदस्त इतिहास आहे. बिळाशीतल्या सत्याग्रहामध्ये बाबूराव चरणकण, गणपतराव पाटील, दत्तोबा लोहार, रंगनाथ दांडेकर, बापू मुलाणी, बाबाजी पाटील, भाऊ पवार अशी नेतेमंडळी पुढे होती. त्यामध्ये महिलांच्यात, मुलींच्यामध्ये मुक्ताबाई साठे आघाडीवर होती. ती इतिहासात, स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अमर झाली आहे. मुक्ताबाई साठे, मैनाबाई यमगर, धोंडूबाई मस्कर आणि राजूबाई पाटील यांनी विशेष योगदान बिळाशीच्या सत्याग्रहामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, मी सहज म्हणून सांगतो, 1942ला महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँकवरती छोडो भारतचा नारा दिला, करेंगे या मरेंगेचा नारा दिला. प्रचंड दंगल सुरू झाली. त्या दंगलीमध्ये तिरंगा असा जमिनीवर पडत असताना अरुणा असफ अली या मुलीनं, या स्त्रीनं तो तिरंगा जमिनीवर पडू दिला नाही. तिनं तो आपल्या हातात घेतला आणि तिरंगाचा सन्मान राखला. जी गोष्ट गवालिया टँकवरती अरुणा असफ अलीनं केली, तीच गोष्ट बिळाशीमध्ये मातंग समाजाच्या मुक्ताबाई साठेनं केली. परंतु अरुण असफ अलीला भारतरत्न पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आलं. मुक्ताबाई साठेचं नाव सुद्धा इतिहासामध्ये कोणी लिहिलं नाही. एवढी ही कृतज्ञ समीक्षा करणारी मंडळी आहेत. त्यावरून आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य सुद्धा कसं जाती जातीनं असं झिरपत गेलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला सांगायला हरकत नाही की 1942ला, मी आत्ताच म्हटलो, 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी गवालिया टँकला अधिवेशन होतं, छोडो भारतचा नारा दिला, करेंगे या मरेंगेचा इशारा दिला आणि त्याच दरम्यान 1942मध्ये
पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, जी.डी. लाड, नागनाथ नायकवडी, बाबुराव पाटणकर, बर्डे गुरुजी अशा दिग्गज लोक एकत्र आले. पांडू मास्तर, हे सगळी लोक एकत्र आले आणि त्यांनी एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली जिचं नाव आहे प्रतिसरकार मुवमेंट. प्रतिसरकार मुवमेंट, पण तिला पत्री सरकार चळवळ म्हणून पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. तर हे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड, नागनाथ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली बाबुराव पाटणकर म्हणजे भारत पाटणकरांचे वडील यांनी जी चळवळ सुरू केली, या चळवळीनं सुद्धा फार मोठं देशासाठी योगदान दिलेलं आहे आणि या चळवळीतही अनेकांनी बलिदान दिलं आहे. मित्रहो, महात्मा गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तासगाव तालुका जिल्हा सांगलीमधल्या सावळज पोलीस कचेरीवरती जी.डी. लाड, क्रांती अग्रणी जी.डी. लाड बापूंच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढलेला होता. 1942 सालची गोष्ट आहे आणि या मोर्चामध्ये संपूर्ण सावळज परिसर तर सहभागी झालेला होता. भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष करत जी.डी. लाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण लोक कचेरीच्या दिशेनं, ब्रिटिश कचेरीच्या दिशेनं निघाले होते आणि जी.डी. लाड बापूंच्याही पुढं बाळ्या मांग हातात हलगी घेऊन वंदे मातरमचा जयघोष करत होता. त्यांना आपल्या पाठीमागं काठीला तिरंगा लावला होता आणि तिरंग्याची काठी अशी कमरेला गुंडाळली होती. दोन्ही हातामध्ये त्याच्या हलगी होती. हलगी असा शब्द आहे, हलकी नव्हे, हलगी. दोन्ही हाताने तो हलगी वाजवत होता. ओठावरती वंदे मातरमचा जयघोष होता आणि पाठीवर आणि मस्तकाच्या वरती तिरंगा फडकत होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि भारतीय त्या पोलिसांनी मोर्चा अडवला, परंतु हा सावळतचा बाळ्यामांग, बाळूमांग काही केल्या हलगी आणि जयघोष करायचा थांबेना. तो कचेरीच्या दिशेनं पुढेच चालला. अखेर तो कचेरीवर येऊन धडकणार अशी भीती वाटल्यामुळं ब्रिटिश पोलिसांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला आणि बाळूमांग हा त्या सावळतच्या कचेरीच्या पुढं अक्षरशः शहीद झाला, हुतात्मा झाला. मित्रांनो, वंदे मातरम, भारत माता की जय म्हणत स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणारा बाळूमांग हा मातंग समाजाचा होता. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. तिरंग्याच्या सन्मानासाठी लढणारी आणि तिरंग्यासाठी मरणारी मातंग समाजाचे हे लोक बघितल्यानंतर मला स्वतःला अभिमान वाटतो. आज 15 ऑगस्ट सगळेच मोठ्या मोठ्या जातीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतात, पण मातंग समाजातल्या या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. या क्रांतिकारकांचं स्मरण झालं पाहिजे आणि म्हणूनच मी आज भारतीय स्वातंत्र्याच्या देशवासियांना शुभेच्छा देत असतानाच मातंग समाजातल्या या क्रांतिवीरांना, हुतात्म्यांना आणि देशभरातल्या हुतात्म्यांना मी आदरांजली अर्पण करतो आणि एवढंच सांगतो, अभिमानानं सांगतो की देशासाठी आणि तिरंग्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, छत्रपतींच्या गादीसाठी लढणारा आणि प्रसंगी मरणारा, बलिदान देणारा हा मातंग समाज खरोखर देशभक्त समाज आहे आणि या देशभक्त समाजाचा आदर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही सरकारनं केला पाहिजे असं माझं मत आहे. मित्रांनो, माझी ही भूमिका जर आपल्याला आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.